नुकताच पार पडलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता बंदोबस्त कामी मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने कल्याण झोन 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी परिमंडळ 3 मधील सर्व पोलीस स्टेशनला कॉलेजचे एनसीसी व एनएसएस चे विद्यार्थी यांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून मदत घेण्याबाबत सुचविले। त्याचप्रमाणे खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे यांनी के.एम. अग्रवाल कॉलेज गांधारी व एल.डी. सोनवणे कॉलेज वाडेघर कल्याण यांच्याशी संपर्क साधून त्यांना निवडणूक बंदोबस्त कामी एनसीसी एनएसएस विद्यार्थी मदतीस देणे विषयी आवाहन केले। त्याचप्रमाणे अग्रवाल कॉलेजचे एनसीसीचे 25 विद्यार्थी व सोनवणे कॉलेजचे एनएसएसचे 25 विद्यार्थी उपलब्ध झाले होते। या विद्यार्थ्यांनी मतदान केंद्रावर पोलिसांच्या सूचनेप्रमाणे नागरिकांच्या रांगा लावणे, ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे असे महत्त्वाची कामे केल्याने पोलीस विभागांना त्यांची फार मोठी मदत झाली। याची जाणीव ठेवून पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी अशा सर्व विशेष पोलीस अधिकारी यांचा व निवडणूक काळात मदत करणारे इतर पोलीस मित्र यांचा प्रशासकी पत्र देऊन सन्मान करण्याचे आदेश दिल्याने खडकपाडा पोलीस स्टेशन इथे वरील सर्व एनसीसीचे व एनएसएसचे विद्यार्थी आणि पोलीस मित्र यांच्या विशेष पोलीस अधिकारी म्हणून त्याचप्रमाणे निवडणूक काळामध्ये बाहेर गावाहून बंदोबस्त करीता आलेले पोलीस होमगार्ड्स यांची राहण्याची व्यवस्था करणारे ब्रायटन वर्ल्ड स्कूलचे संचालक पंकजवीर, वाहने पुरविणारे दुर्गा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे विशंभर डोमाडे, जेवण पुरविणारे लक्ष्मी कॅटरर्सचे संध्या सोनार, ड्रोन ऑपरेटर अवधूत ढाकणे, सर्व पोलीस वाहनावर पीए सिस्टम पुरविणारे प्रमोद गावडे, बंदोबस्ताचे लोकांकरिता कार्पेट व इतर व्यवस्था पुरविणारे अरुण चव्हाण यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला। कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या हस्ते यांचा सन्मान करण्यात आले। त्याचप्रमाणे डॉक्टर अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक संदीप शिवले, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबिका घासते यांच्या हस्ते प्रशासकी पत्र आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। पोलिसांनी आपल्या कामाची घेतलेली दखल व केलेल्या सन्मान यामुळे सर्व विद्यार्थी व पोलीस मित्र आनंदी झाले असल्याचे दिसून आले। यावेळी विद्यार्थ्यांनी व पोलीस मित्र यांनी पोलीस बंदोबस्त दरम्यान आपल्याला आलेले अनुभव कथन केले। पोलिसांबरोबर नोकरी करण्याची संधी मिळाल्याबद्दल तसेच केलेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले। स्पीकर लावलेले होते आणि काय सगळं की लोकांना अप्रोच होण्यासाठी, त्यांच्यापर्यंत रीच होण्यासाठी। त्यानंतर ड्रोन होते, त्याच्यानंतर ना बरंचसं काही आपल्याकडे व्हिडिओ शूटिंग होते की जेणेकरून उद्या आरोप होऊन आपल्यावर इमिजिएट लगेच आपण त्यांचा शूटिंग करावं। आणि ह्या सगळ्या कामासाठी मेन होता इलेक्शनचा दिवस। सर्वसाधारणपणे आपल्याकडे जो स्टाफ आहे 130+ आहे आणि खूप लोकांची मदत लागणार होती। 179 बूथ्स होते आपल्याकडे आणि इतके मोठे पक्ष होते आणि प्रत्येक असं 24 एक उमेदवार होते। तर ह्या सगळ्यांना रीच होण्यासाठी आम्हाला खूप मॅनपॉवरची गरज होती, पण ते मिळत। आणि तुमच्या माध्यमातून एनसीसी असो, एनएसएस असो, कॉमन पब्लिकांनी खूप मदत केली यावेळी। ट्रॅफिक मॅनेजमेंट असो, क्यूज लावायचे असो, जे काय मतदानाला लोक येतात यावेळी प्रचंड प्रमाणात ते मतदान करायला आले। त्यांचे रस्ते, त्यांना रस्त्यावर अडथळा नको, त्यांच्या गाड्या पार्किंग करायला लागत होत्या आणि लवकरात लवकर त्यांना मतदान करून जाण्यासाठी कसं आपल्याला मदत करते तुमच्या माध्यमातून ते मोस्ट सक्सेसफुल झालं। आपल्या हातीमध्ये कुठेही काही कसलंही गॅरगोट लागलं नाही। वी आर मोस्ट सक्सेसफुल की बाबा आपल्याकडे इव्हन मतदान, मतमोजणी असो, पेट्या आपल्याकडे होत्या, एवढेच सगळं असताना वी वेर क्रुशियल 138चा आपण क्रुशियल पार्ट होतो कल्याणचा आणि तुमच्या माध्यमातून ते पूर्ण करता आलं। मी तुम्हाला मनापासून आभारी आहे तुमच्या सर्वांचा। कमिशनकडून सर्वप्रथमतः सरांनी आमच्या शैक्षणिक संस्थेला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। मुळात एक संस्थाचालक या नात्याने ज्यावेळेस आमच्या संस्थेचं इथे पडायला ब्रायटन वर्ल्ड स्कूल म्हणून रिलीज चालतं, तर लोकसभेचा अनुभव लक्षात घेता ज्यावेळेस 6 प्रस्ताव विधानसभेसाठी आला तर पहिल्यांदा तर आमच्या प्रिन्सिपल मॅडमने त्याला नाकारच दिला। पण तरी नाकार दिलेला असताना सुद्धा आमचे मित्र ढोमसे साहेबांनी मला फोन केला आणि एक सामाजिक जबाबदारी म्हणजे आपण खूप बोलतो की
पोलिसांनी ह्या पद्धतीने केलं पाहिजे, पोलिसांनी त्या पद्धतीने केलं पाहिजे. परंतु ज्यावेळेस आपण त्या भूमिकेमध्ये असतो तर आपल्याला काय अडचणी येऊ शकतात, त्या अडचणी फक्त आपण एक दिवस सांभाळत असतो, परंतु ही मात्र नियमित ते सांभाळत असतात. माननीय साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी NSS मध्ये आहे. माझा NSS सेकंड इयर आहे. मी फर्स्ट टाइम वोटिंगची ड्युटी केली. थँक्यू सर आम्हाला अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. मी ND सोनावण्यामधून बिलॉंग म्हणजे पर्टिक्युलरली गर्ल्स म्हणून आम्हाला खूप सारी हेल्प पण केली किंवा आमचं टायमिंग मॅनेजमेंट किंवा आम्हाला प्लेस कोणती द्यायची किंवा आम्ही स्वतः पण लोकांना हेल्प करून आम्हाला खूप बरं पण वाटतं कारण की आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. कोणी एजेड लोक होते, कोणी वृद्ध म्हणजे त्यांना चालता येत नव्हतं ते सुद्धा वोटिंगसाठी आले होते. म्हणजे आम्हाला ते खूप बरं वाटलं की लोकांना किती उत्सुकता असते वोटिंगची. थँक्यू.